त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, पाईप ए हा एका रिकाम्या टाकीला स्वतंत्रपणे 15 तासात भरू शकतो. 15 तासात पाईप ए एका रिकाम्या टाकीला 15 तासात भरू शकतो. ठीक आहे. आणि पाईप बी हा त्याच टाकीला 20 तासात भरू शकतो. पाईप बी हा त्याच टाकीला 20 तासात भरू शकतो. त्याच्यानंतर हे जे 15 आणि 20 आहेत त्यांचा सर्वात अगोदर LCM काढायचा आहे. 15 आणि 20चा लसावी काढायचा आहे. तर 15 आणि 20चा लसावी शॉर्टकट काढण्याची जी पद्धत आहे ती पहा. हे जे 20 आहेत तर 15 आणि 20 हे मोठी संख्या कोणती आहे? 20 आहे. तर हा 20चा फाळा म्हणायचा आणि 20चा फाळा म्हणताना 15ला ज्या संख्येने भाग जाईल तोच याचा काय राहील? लसावी म्हणजेच LCM राहील. तर 20चा फाळा म्हणा. 20 एक 20. 20ला 15ने भाग जाते का? नाही जात. मग 20 एक 20. 20 दुने 40. 40ला पण 15ने भाग नाही जात. मग 20 तिरी 60. 60ला 15ने भाग जातो. म्हणून याचा जो LCM आहे तो किती राहील? 60 राहील. त्याच्यानंतर हे जे 60 आहेत त्या 15ने 60ला भाग द्यायचा. 15 चो 60 आणि 20ला पण 60ने भाग द्यायचा. 20 तिरी 60. आता क्वेश्चन म्हणते काय म्हणताय? ते एकत्रितपणे कार्यरत असताना, एकत्रित म्हणजे ए आणि बी. ए आणि बी किती आहेत? 4 आणि 3 7. 4 आणि 3 7. दोघे मिळून किती आहेत? 7 आहेत. ती टाकी निम्मी भरण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल? निम्मी म्हणजे अर्धी, हाफ भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर टोटल किती आहे? 60 आहे. तर त्या अर्धी भरायची आहे. याचा 60चा अर्धा करावा लागेल. किती? 30. आणि याला मग सॉल्व करायचा आहे. तोच याचा आन्सर राहील. 7 चो 28 राहिले 2 आणि 7 जसेच्या तसे. हाच